जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पूर आला आहे। नागभीड तालुक्यात पूर पाहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह 2 जण वाहून गेले। उमा नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी चिमूर शहरात शिरले, त्यामुळे चिमूर शहरात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत। जिल्ह्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्कही तुटलेला आहे। जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरलेली आहेत। इरई धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे दुर्गापूर, पद्मापूर, किटाळी, रहमतनगर, दाताळा व इरई नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा करण्यात आलेला आहे। ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड व सिंदेवाही या 4 तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, इरई, झरपट या प्रमुख नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे। भद्रावती माजरी मार्गावरील शिरणा नदीच्या पुलावर तसेच माजरी पळसगाव कुचना या मार्गावरील पुलावर पाणी आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। ब्रह्मपुरीत 190.1 मिलीमीटर, नागभीडमध्ये 120 मिलीमीटर, चिमूर 107.1, सिंदेवाही 102.4 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे तसेच तो ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे उमा व सतना नदीला पूर आला आहे। या पुराचे पाणी चिमूर शहरासह आजूबाजूच्या गावात देखील शिरले आहे। राजुरा, गोंडपिंपरी तालुक्यात सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे।